आणि हा मेन गोष्ट म्हणजे जर ह्या व्हिडिओला जर 1 लाख प्लस व्ह्यूज जर आले तर माझ्याकडून हे सेम असंच ब्लाऊज मी एक जणीला स्टिच करून दिलं आणि तेही 1 रुपये तुम्हाला द्यावा लागणार नाही, फक्त तुमचं पीस आणून द्यायचं. तर गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांना. आज आहे अरिवर्कचा दुसरा दिवस आणि मी रात्री कुठपर्यंत केले तेही दाखवते तुम्हाला. आणि डिंकानं सर्वच्या सर्व ते जे खडे आहेत ते सर्व चिटकून झालेले आहेत आणि ते व्यवस्थित बसलेले पण आहेत. आता पुढचं वर्क जे आहे ना त्यास कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि थोडेसे माझे मनातले जे काय मला वाटतंय ना ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करावे तेवढे मी चेंजेस करणार आहे. आणि माऊची तब्येत पण कालपेक्षा आज खूप बेटर आहे. काल खेळत नव्हती, खात नव्हती, काय नव्हती. आज मस्तपैकी खेळते आणि इकडे तिकडे फिरते पण तिनं. तर चला दाखवते तुम्हाला. अगोदर आरीवर्कचं दाखवते मग पुन्हा माऊला दाखवते. काल रात्री मी आरीवर्कच्या ह्या 3 लाईन स्टिच करून घेतल्या होत्या आणि सोबतच हे चेक्स आकारातले जे खडे आहेत तेही लावून घेतले होते. आणि या 3 लाईन स्टिच करण्यासाठी मला रात्रीचे 12:30 वाजले होते. आणि जे राहिलेलं जे आरीवर्क आहे ते आज आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आणि माऊची तब्येत कालपेक्षा आज खूप चांगली आहे. तिला दुसऱ्या मांजरीनं तिच्या पोटावर चांगलंच ओरखंडे मारले होते आणि काल संध्याकाळपासून तिने खेळतही नव्हती आणि कुणाशी जास्त बोलतही नव्हती. मी आज परत हिनं टोपल्यामध्ये झोपले. सोड. आणि दरवेळेस ना मी काही काम करायले का हिनं मला अशीच परेशान करते आरीवर्कचं. त्याच्यामुळे मी जास्त करत नाही आरीवर्क. भरपूर जण मला म्हणतात की का करत नाही, तर त्याच्या मागचं कारण हे मला असं भीती वाटते कधी मध्ये की मी एवढी मेहनत करते, हिचा एक दात लागला किंवा ही नाही असं नख जरी असं ओरखंडला ना अख्खीच्या अख्खे मनी बाहेर निघतील. त्याच्यामुळे मी जास्त करत नाही, कारण की माझ्या एका ब्लाऊजला तिने केले, त्यामुळं दुसरं काहीच नाही. हे पहा मार दिल तुला. माझं वर्क जे आहे ते ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटते हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तिचा फोन आलता की मला आजच्या आज अचानक पाहिजे म्हणली, तिनं लगेचच पाहिजे म्हणली. त्याच्यामुळे मी थोडंसं चेंजेस केले आणि जेवढं शॉर्टमध्ये करता येईल ना शॉर्ट बट स्वीट तेवढं करण्याचा प्रयत्न करते. तर हे कसं दिसतंय ते लगेचच कमेंट बॉक्समध्ये सांगा. दाखव बरं. तर फायनली माझी बॅगची जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता ह्याच्या लगेचच स्लीव्स हात करायला घ्यायचे, तेवढे झाले की मग पुन्हा बाकीचं बघू आपण. तर फायनली माझं जे आरीवर्क जे आहे ते कंप्लीट करून झालेलं आहे आणि ह्याचा पूर्ण तुम्हाला लुक दाखवते. एक मिनिट. केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि सोबतच मी याचा अस्तरही कट करून घेतलेला आहे. आता हे फक्त या कपड्यावरती टाकायचे आणि कट करून घ्यायचं आणि डायरेक्ट शिवायला बसायचं आणि कंप्लीट 1 तासामध्ये आपल्याला ब्लाऊज रेडी करायचे शिवून.
माझा अर्धाच्या वरती ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. कुठे गेलं? तर हा आहे बॅकचा गळा. कसा वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मी जे पहिले शिवले होते ना त्यापेक्षा मला हे सुंदर वाटला आणि ह्याचे एकदम फिनिशिंग वगैरे एकदम भारी आले. आणि त्यानंतर हे आहेत स्लीव्स त्याचे, हे अशा पॅटर्न मध्ये येणार. वाव, मस्त वाटलं ना. आणि त्यानंतर समोरचा गळा कुठे गेला? आताच होता हा. तर हा आहे समोरचा गळा आणि हे पूर्ण फायनल स्टिच झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर फायनली ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे आणि आई आता बसवत आहे ब्लाऊजला हुक. आणि हुक बसून झाल्याच्या नंतर मी ब्लाऊजचा पूर्ण लुक दाखवेल तुम्हाला. तर फायनली हे ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे आणि ह्याचा फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवते. काल रात्री हुक आणि इथलं जे लटकन आहे ते लावायचे राहिले होते ते पण लावून झालेले आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला. तर तुम्ही बघू शकताय हे खालच्या साईडचे हे लटकन लावलेले आहेत मी आणि त्यासोबत हे आहे स्लीव्ज. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात हे स्लीव्ज. आणि ह्या स्लीव्ज सोबतच बॅकचा गळा, अगोदर समोरचा गळा दाखवते. हा आहे फ्रंट वाला गळा, हे पण खूप सुंदर दिसतो, मला खूप आवडला. आणि त्यासोबत हा आहे बॅकचा गळा. तुम्ही पाहू शकताय मटका आकार मध्ये केलाय. आणि हे आहे बॅकचा पूर्ण गळा. कसं वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा मेन गोष्ट म्हणजे जर ह्या व्हिडिओला जर 1,00,000+ व्ह्यूज जर आले तर माझ्याकडून हे सेम असंच ब्लाऊज मी एक जणीला स्टिच करून दिलं आणि तेही एकही रुपये तुम्हाला द्यावा लागणार नाही. फक्त तुमचं पीस आणून द्यायचं आणि मनी सगळेचे सगळे जे आहेत ना हे सगळे मनी मी माझ्या पैशाने स्वतः खर्चाने मी यूज करून स्टिच करेल आणि तुम्हाला देईल ते वाला ब्लाऊज. तर हा त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि हा ह्याचा फर्स्ट पार्ट पण बनवलेला आहे, तो पण पाहायला विसरू नका तुम्ही. कसं वाटतंय का? मला तर खूप आवडलं हे ब्लाऊज. आणि मेन गोष्ट म्हणजे ना आता हे द्यायचं आहे मला बीडला पार्सल करून. तर हे ताईचं ते लग्नासाठी जे तिनं बनवून घेतलं होतं. आणि हा ह्याचा जे आहे ना फायनल रिझल्ट पण मी ह्याचा फोटो टाकेल तर तोही तुम्ही पाहायला विसरू नका नंतर. बाय.